नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण एक नवीन माहिती पाहणार आहोत। महत्त्वपूर्ण माहिती आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना। आता जे लाभार्थी आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची हा व्हिडिओ असणार आहे, अतिशय महत्त्वाची माहिती आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे, कारण आपण वेळोवेळी आपल्या चॅनलवरती संजय गांधी निराधार योजना असो किंवा इतर जे निराधार योजना आहे त्या अंतर्गत लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवत असतो व इथे वेळोवेळीचे GR आलेले आहेत किंवा ज्यांना पैसे जमा झाले आहेत त्याच्याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती असते। तर आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची इथे अपडेट आली आहे व इथे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वाढण्याची सुद्धा शक्यता दर्शवली आहे। तर राज्यामध्ये विविध ठिकाणी आता वेगवेगळ्या त्या संस्थांच्या माध्यमातून आपण पाहिलंच आहे की बच्चू कडू साहेब आहे ते त्यांच्या जे संघटना आहे त्यांचे आंदोलन करत आहेत व इथे त्यांच्या नेतृत्वाखाली बरेचसे जे निराधार आहेत ते सहभाग सुद्धा होत आहेत व इथे प्रहार संघटना आहे ते इथे खूप मोठं पाऊल उचलत आहे की प्रत्येक जे निराधार आहे त्यांच्यासाठी लढा सुद्धा देत आहे। तर राज्यामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या त्या संस्थेच्या माध्यमातून म्हणजेच असोसिएशनच्या माध्यमातून निमशासकीय संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुद्धा सुरू आहे व या आंदोलनांपैकी अतिशय महत्त्वाचा जो सहभाग आहे तो म्हणजे बच्चू कडू साहेब यांचा आहे। तर या आंदोलनासाठी बच्चू कडूंनी स्वतः इथे पुढाकार पुकारला आहे। कितीही संकट येऊ दे काही येऊ दे ते मागे हटत नाहीयेत व निराधारांसाठी किमान 6,000 रुपये वाढ झालीच पाहिजे आहे अशी ते मागणी सुद्धा करत आहे। पण इथे 6,000 रुपये बद्दल म्हणजे 6,000 रुपये वाढतील का नाही ते सांगता येत नाही, परंतु 2100 रुपये वाढू शकतात असे इथे सरकारने सुद्धा सांगितलं आहे। म्हणजेच इथे जे काही योजना आहेत जे 1500 ऐवजी आता 2100 रुपये तुम्हाला मिळू शकतात। आता पुढे जाऊन निवडणुकी सुद्धा आहेत ज्यामध्ये शक्यता आहे की तुम्हाला म्हणजे जे निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत त्यांना 2100 रुपये मिळण्याची। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना आतापर्यंत 1500 मिळत आहेत, म्हणजे 2022 मध्ये 23 मध्ये 1000 रुपयेपासून 500 रुपये वाढवले, म्हणजे 1500 रुपये ते वाढ झाली होती। परंतु त्यानंतर डायरेक्ट आता 1500 वरून 6,000 रुपये होईल का नाही सांगता येणार नाही, कारण ते आर्थिकदृष्ट्या त्यांना झेपणारं नाहीये। आर्थिक जे अर्थसंकल्प सादर केला जाईल त्यामध्ये कदाचित इथे 1500 ऐवजी 2100 रुपये इथे होऊ शकतात। बच्चू कडूंनी 22 मागण्या सुद्धा ठेवल्या होत्या, त्यासमोर त्यापैकी 19 मागण्यांचे ठिकाणी मांडण्यात आले होते व अशी महत्त्वाची बाब सुद्धा सांगण्यात आली आहे की 19 मागण्या त्यांनी पूर्ण केल्या आहेत, म्हणजे सरकारने पूर्ण केली आहे। व इथे सरकारने हे सुद्धा सांगितलं होते की बच्चू कडूंना की 1500 ऐवजी आम्ही 2100 रुपये करू व या ठिकाणी जे काही निराधार आहे त्यांना कमीत कमी 2100 रुपये तरी मिळतील। म्हणजे जे काही 1000 रुपयेवरून म्हणजे पहिलं जे होतं त्यावेळेस 600 रुपयेच मिळत होते, 600 रुपयेवरून 1000 रुपये झाले, 1000 रुपयेवरून 1500 रुपये व 1500 रुपयेवरून आता 2100 रुपये होऊ शकतं। कारण लाडक्या बहिणींना त्यांनी महायुती सरकारने असो किंवा जे काही सरकारने सांगितलं होतं की आम्ही 1500 रुपयाऐवजी तुम्हाला 2100 रुपये देऊ, तसंच त्यांना आता ते निराधारांना सुद्धा परवडणार आहे। कारण नक्कीच निराधारांना गरज आहे, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना नक्कीच गरज आहे। कारण जे लाडक्या बहिणींना आधार आहे तसं निराधारांना काहीच आधार नाही, म्हणजे वयोवृद्ध योजना असो किंवा अपंग योजना आहेत किंवा जे काही विधवा योजना आहे त्या अंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना खरंच गरज आहे। त्यासाठी बच्चू कडू साहेबांनी नक्कीच इथे अतिशय महत्त्वाची बाब निभावली आहे। ते प्रत्येक ठिकाणी जाऊन इथे आंदोलन पुकारत आहे व त्या आंदोलनाला आता यश सुद्धा मिळत आहे व बरेच जण इथे सपोर्ट सुद्धा करत आहेत की आपल्या चॅनलवरती आपण दररोज अपडेट सुद्धा सांगत असतो की इथे 6,000 रुपयाची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे। मात्र इथे 6,000 रुपये होतील का नाही सांगता येत नाही। 6,000 रुपयाची तर गरज आहेच, कारण निराधारांना 6,000 रुपये महिना जर मिळाला, त्यांचं औषध पाणी असो किंवा काम त्यांना भेटत नाही, दिव्यांग असेल तर त्यांना काम भेटत नाही, काम करण्याची गरज राहते पण कामच भेटत नाही। आता बऱ्याच जणांनी कमेंट करून सुद्धा सांगितलं की 1,500 रुपये काय होतं, तर नक्कीच आहे की 1,500 रुपये काही होत नाही, परंतु इथे सरकार सुद्धा इथे 2100 रुपये होण्याची शक्यता आहे। 6,000 रुपयेबद्दल कोणतीही अपडेट नाही, परंतु पुढे जाऊन 2100 रुपये तरी होतील, कारण आता नक्कीच निवडणुकी आहेत, 4 महिन्यानंतर निवडणुकी आहेत, त्याच्यामुळे नक्कीच सरकारला हे जे मोठं पाऊल आहे ते करावंच लागणार आहे, जे घ्यावंच लागणार आहे। त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। 1500 रुपयेवरून 2100 रुपये होऊ शकते। 6,000 रुपयाची मागणी आहे। बच्चू कडू साहेबांनी हे मागणी
केली आहे की 6,000 रुपये व्हावं, परंतु 6,000 रुपयेबद्दल निर्णय होऊ शकत नाही. कारण आपण जर 6,000 रुपये म्हणजे सरकार सुद्धा हे म्हणत आहे की अर्थसंकल्पामध्ये हे सादर केले जाणार आहे, 2100 रुपयेबद्दल होऊ शकतं असं पुढे जाऊन. परंतु 6,000 रुपये जर करायचं म्हटलं तर ते शक्य नाही आहे. डायरेक्ट 1500 पासून 6,000 रुपये होणे हे शक्य नाही. मात्र याच्याबद्दल पॉझिटिव्हच राहायचं. सगळ्यांनी इथे आंदोलनामध्ये असो किंवा बच्चू कडू साहेबांना इथे नक्कीच आपल्याला सपोर्ट करायचा आहे, नक्कीच लढा द्यायचा आहे, आपण उभं राहायचं आहे. कारण त्यांनी नेहमी सांगितलं आहे की तुमची जर साथ असेल तर आपण हे पुढं होणार आहे, तुमची साथ नसेल तर काहीच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे नक्कीच निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे, आपले जे बांधव आहेत, त्यांनी नक्कीच इथे उभा राहायचं आहे. हे काही जे आंदोलन चालू आहे किंवा याच्याबद्दल सविस्तर माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. नक्कीच आपण आता विश करूया की 1500 रुपयेवरून 2100 रुपये व्हायलाच पाहिजे आहे. 6,000 रुपयाचं तरी जरी पुढे जाऊन झालं तरी ठीक आहे, पण आता जे निवडणुकी होणार आहे त्यासाठी सरकारला हे नक्कीच हे मोठं पाऊल घ्यावं लागणार आहे. महत्त्वपूर्ण माहिती आहे. नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.